विधानसभा निवडणुकांसाठी महाविकास आघाडीचा मुंबईतील जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरलाय। कोणाला किती जागा मिळणार? विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या जागा वाटपाला सुरुवात झालेली आहे। मुंबईत ठाकरे गटाला सर्वाधिक 22 जागा मिळण्याची शक्यता आहे। काँग्रेस आणि शरद पवार गट राजी होणार का, या संदर्भातच आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। नमस्कार, मी महिपाल आणि तुम्ही पाहताय नवीन विषय। आगामी विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपाबाबत महाविकास आघाडीची गुरुवारी संध्याकाळी 5 वाजता बैठक होणार आहे। या बैठकीला महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत। विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत जागा वाटपावरून जोरदार रस्सीखेच देखील सुरू आहे। मुंबईतील जागा वाटपाबाबत ठाकरेंची शिवसेनाच मोठा भाऊ राहणार का? ठाकरेंच्या शिवसेनेला अधिक जागा देण्याबाबत काँग्रेस आणि राष्ट्रवादी सकारात्मक असल्याची माहिती देण्यात आली आहे। प्राथमिक माहितीनुसार मुंबईतील जागा मेरिटनुसार लढण्यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये एकमत झाले होते, परंतु मुंबईत ठाकरेंची शिवसेना 22 ते 20 जागांसाठी आग्रही असल्याची माहिती आहे। काँग्रेसचा 13 ते 15 जागांवर तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीने 5 ते 7 जागांवर दावा सांगितला आहे। सध्याच्या माहितीनुसार मुंबईत ठाकरे गटाला अधिक जागा देण्याबाबत काँग्रेस आणि शरद पवार गट सकारात्मक असल्याची माहिती समोर येत आहे। त्यामुळे आजच्या बैठकीत मुंबईसाठीचा हा फॉर्म्युला सर्वानुमते मान्य होणार का, हे बघावे लागेल। कारण मुंबईतील जागा वाटप ठरल्यानंतरच महाविकास आघाडीच्या राज्याच्या इतर भागांमधील जागा वाटपाला सुरुवात होणार। लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे एकूण 30 जागा जिंकल्या होत्या, तर दुसरीकडे सांगली मतदारसंघातून काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील निवडून आले होते। महाविकास आघाडीच्या एकूण 30 जागांपैकी काँग्रेसला 13, ठाकरे गटाला 9 आणि 8 जागांवर शरद पवार गटाचे उमेदवार विजयी झाले। लोकसभा निवडणुकीत कामगिरीमुळे काँग्रेस आणि शरद पवार गटाचा आत्मविश्वास दुणावला आहे। त्यामुळे विधानसभा निवडणुकीत काँग्रेस जास्त जागांसाठी आग्रही राहणार असल्याची चर्चा आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे या सगळ्यातून महाविकासचे नेते कसे मार्ग काढतात हे देखील आता पाहणं महत्त्वाचं ठरणार। लोकसभा निवडणुकीत मुंबई ठाकरे गटाला चांगले यश मिळाले होते, त्यामुळे ठाकरे गटाने मुंबईतील लोकसभेच्या 6 पैकी 3 जागांवर विजय मिळवला होता, तर वायव्य मुंबईत अमोल कीर्तीकर यांच्या अवघ्या 47 मतांनी पराभव झाला होता। शिवसेनेच्या दृष्टीने मुंबई नेहमीच महत्त्वाची राहिली आहे। विधानसभा निवडणुकीनंतर मुंबई महापालिकेची निवडणूक देखील होईल। तत्पूर्वी मुंबईत जास्त आमदार निवडून येतील आणल्याचा दावा उद्धव ठाकरे यांनी यावेळी बोलताना केला आहे। उद्धव ठाकरे यांना शहरात स्वतःची हवा तयार करता येईल, जेणेकरून देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असणाऱ्या मुंबईचा कारभार पुन्हा ठाकरेंच्या हातात राहू शकतो। त्यासाठी ठाकरे गट विधानसभेला मुंबईतील जास्त जागा मिळण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे समजते आहे। तर अशी ही सविस्तर माहिती होती मित्रांनो। जागा वाटपाबाबत आपल्याला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। कुठल्या पक्षाला जास्त जागा मिळेल ते देखील आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा। अशाच प्रकारच्या माहिती बघण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला संपूर्ण पहा। भेटूया पुन्हा एक नवीन व्हिडिओसह मित्रांनो, तोपर्यंत धन्यवाद।